नमस्कार, मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा सर्व मजेत ना। आज मी बनवणार आहे मोकळा सुटसुटीत असा वेज पुलाव बनवणार आहे। एक कमेंट आलेली आपल्याला की ताई वेज पुलाव दाखवा म्हणून, तर ते कमेंटचा पण रिप्लाय म्हणून तर वेज पुलाव बनवत आहे। इथे मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि मोकळा सुटसुटीत असं काही घातलेलं नाही, याच्यामध्ये मीठ वगैरे काही घातलेलं नाही, फक्त असाच शिजवून घेतलेला आहे। आपण जसा नॉर्मल भात शिजवतो त्या तशा पद्धतीने मी हे भात शिजवून घेतलेला आहे। आणि यामध्ये मी भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्या काय घेतलेल्या आहेत यामध्ये मी एक बटाटा घेतलेला आहे, फ्लॉवर, फरसबी, गाजर आणि मटार घेतलेला आहे। ह्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि हे बघू शकताय तुम्ही थोडेसे शिजवून घेतलेत, म्हणजे एक वाफ बोलतो ना असे दिलेली आहे, तर एक वाफ दिलेली आहे। बटाटा शिजलेला आहे, फ्लॉवर पण पूर्ण शिजलेला नाहीये, थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गाजर पण त्याच पद्धतीने झालेलं आहे बघा, पूर्ण असा शिजला नाही, थोडा कडक आहे गाजर। तर यामध्ये मी ह्या भाज्या घेतलेल्या, त्यामध्ये तुम्ही ब्रोकोली पण घालू शकता, मक्याचे दाणे पण घालू शकता, पण मी यामध्ये ह्याच भाज्या घालते। मटार, गाजर, फ्लॉवर, फरसबी आणि शिमला मिरची। शिमला मिरची इथे एक घेतलेली आहे चिरून, काही काजू घेतलेले आहेत, तळून घेतलेत काजू, पनीर घेतलेले आहे, यामध्ये साधारण 200 ग्रॅम आहे पनीर। आणि इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी पुलाव मसाला घेतलेला आहे 2 चमचे, एक मोठा चिरलेला कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, तर मी पेस्ट घेतलेली आहे। आणि यामध्ये तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी, तर 3 ते 4 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आणि इथे तूप लागणार आहे आपल्याला थोडं, म्हणजे पुलावला मस्त असा सुगंध येतो तूप घातल्यामुळे। आणि हिंग लागणार आहे, जिरं लागणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ, बस आपल्याला फक्त एवढं साहित्य लागणार आहे। चला आपण सुरुवात करूया। यामध्ये तेल मी घातलेलं आहे 2 चमचे। आता याच्यामध्ये अजून आपण तूप घालूया थोडंसं, म्हणजे साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घातलेलं आहे। आता तेल चांगलं तापलं की मग आपण यामध्ये बाकीचं साहित्य एक एक करून फोडणी देऊया। यामध्ये जिरं घातलेलं आहे मी, कांदा घातलाय आणि तेजपत्ता घातलाय। हे आपल्याला फोडणी ते जास्त परतून नाही घ्यायचे, थोडीशीच परतून घ्यायची आहे, तरच पुलावला चांगली चव येते आणि छान पुलाव होतो। आता यामध्ये मी पेस्ट केलेली आहे तर ती घालत आहे। हिंग घालूया, मिरची घातलेली आहे, आता हे 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया, कारण शिमला मिरची कच्चीच घातलेली आहे, शिजवली नाही। शिजवण्यामुळे शिमला मिरचीचा कलर चेंज होतो त्या भाज्यांमध्ये जर शिजवली असती तर। चवीप्रमाणे मीठ घालते, कारण भाजी शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलेलं, भात शिजवताना काही मीठ घातलेलं नव्हतं। आणि यामध्ये पनीर घालूया। पनीर तुम्ही असं शॅलो फ्राय पण करू शकता, पण मी आता यामध्येच असं शॅलो फ्राय करून घेत आहे। पनीर पण शिमला मिरची बरोबर यामध्ये फ्राय होईल चांगलं। हा पुलाव केला ना घरी की मला जास्तच पुलाव करायला लागतो, कारण सर्वांना आवडतो आमच्या इथे पुलाव, म्हणजे फेमस पुलाव आहे हा। म्हणजे बाजूवाल्यांना, म्हणजे भरपूर जणांना असा पुलाव द्यायला होतो घरी, पण थोडं म्हणजे मुलं वगैरे खातात आणि आजूबाजूवाल्यांना पण द्यायला लागतं, म्हणून मी जास्त प्रमाणामध्ये जी काही रेसिपी वगैरे असते तर ती थोडी जास्त प्रमाणात करत असते। जी रेसिपी कमी होत असते तर ती रेसिपी आहे ना तेव्हा बाजूवाले आमच्या कोण ना कोणतरी नसतात, म्हणजे गावी वगैरे असे गेलेले असतात किंवा बाहेर गेलेले असतात, त्यामुळे ती रेसिपी कमी केली जाते। आता हे पनीरचा कलर पण चेंज झालेला आहे आणि सर्व हे झालेलं आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत तर त्या घालूया। आता हे चांगलं आपण भाज्यांना पनीर आपण तो बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि मीठ, तर ते आपल्याला हे भाज्यांना लागलं पाहिजे। आता गॅस फास्ट करते मी आणि यामध्येच मी मसाला घालत आहे, बिर्याणीचा मसाला, बिर्याणी पुलाव मसाला एव्हरेस्टचा।
चांगल्या परतून घ्यायच्या। आता गॅस मी थोडा मीडियम करते, भाज्या थोड्या परतून घेऊया चांगल्या आणि मग यामध्ये आपण शिजवलेला जो भात आहे तो घालायचा आहे। आता हे चांगलं परतलं गेलेलं आहे भाज्या सर्व। हे बघा कलर थोडासा चेंज झालेला आहे। यामध्ये हळद तिखट काही घालायचे नाही, कारण जे आपण पेस्ट घातलेली आहे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि जो अख्खा गरम मसाला म्हणजे पुलाव मसाला जो आपण घातलेला आहे एव्हरेस्टचा, त्याचा फ्लेवर फक्त पाहिजे। आता यामध्ये आपण शिजवलेला भात आहे तो घालून घेऊया। यामध्ये आता मी भात घालून घेतलेला आहे। हे चांगलं परतून घेऊया हलक्या हाताने। तुम्ही हा भात आहे तो आता कोणताही कार्यक्रम असला म्हणजे बर्थडे पार्टी वगैरे असली तर तेव्हा तुम्ही हा भात करू शकता, म्हणजे पुलाव करू शकता। झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये होतो। आता हे मी सर्व चांगलं मिक्स करून घेते, चांगलं परतून घेते। ह्यामध्ये टोमॅटो वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला आणि हळद तिखट पण नाही घालायचे। तुम्ही यामध्ये कोलमच्या या तांदूळाऐवजी बासमती पुलाव तांदूळ जो असतो तर तो वापरला ना तरी चालेल, त्याने पण चांगला असा सुगंध येईल। आता यामध्ये मी पुदिन्याची पानं घालत आहे। पुदिन्याची पानं घातलेली आहेत, कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि तळलेले काजू घेतलेले आहेत तर ते पण घातलेले आहेत आणि हे चांगलं असं आपण आता परतून घेऊया। पुदिना ऑप्शनल आहे, पुदिना असला तर घालू शकताय। पुदिन्याचा एक फ्लेवर येतो ह्याला, म्हणून तर मी यामध्ये पुदिना घातलेला आहे। माझ्याकडे होता म्हणून तर मी घातला आता हा आपला पुलाव तयार झालेला आहे। 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊया। इथे आपला पुलाव तयार झालेला आहे। चांगले 1-2 ते 3 मिनिटं मी असा परतून घेतलेला आहे। हे बघा मोकळा सुटसुटीत अगदी झालेला आहे पुलाव आपला आणि काजू पनीर घातल्यामुळे एकदम छान असा झालेला आहे। आता आपण हे सलाड किंवा कोशिंबीर बरोबर लोणच्या बरोबर आपण हे खाऊ शकतो। मस्त असा हा पुलाव अगदी झटपट असा तयार झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा, मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।